इयत्ता दुसरी, विषय भाषा, यामधील पाठ चौथा, अशी झाली फजिती. एक गाढव होते. त्यांच्या मालकाने त्यांच्या पाठीवरती मिठाचे ओझे दिले होते. मग गाढव चालत चालत पुढे आले. रस्त्यात नदी लागली. नदी ओलांडली त्यांनी. नदी ओलांडत असताना ते खाली त्यांचा पाय घसरून पडले. मग काय झाले? पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या पाठीवरती मिठाचे ओझे होते. ते पाण्यामध्ये ते मीठ विरघळायला सुरू झाले आणि मग ते ओझं हलकं झालं. मग ते जे गाढव होते त्यांना छान आनंद झाला. छान आनंद झाला. मग ते तसंच करायला लागले. परत दुसऱ्या दिवशी मालकाने त्यांच्या पाठीवरती मिठाचे ओझे दिले आणि ते परत तसेच वागू लागले. मालकाला कळलं की अरे, गाढव काहीतरी विचित्र वागत आहे. मग मालकाने विचार केला आणि ठरवले की आता आपण याच्या पाठीवरती मिठाचे ओझे न देता कापसाचे ओझे द्यावे. बघा, मग मालकाने त्यांच्या पाठीवरती कापसाचे ओझे दिले. पण त्यांना थोडं माहीत होतं की त्यांच्या पाठीवरती आता कापसाचे ओझे आहे. मग त्यांनी पुन्हा तसंच वागायला सुरुवात केली आणि ते नदी ओलांडत असताना ते चालता मुद्दाम पडले खाली. पण मग त्यांच्या नंतर लक्षात आलं की ते पाठीवरचं जे ओझं आहे ते तर खूप जड झालं, हलकं नाही लागत आहे. मग बघा, ते ओरडू लागले, रडू लागले. त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपल्याला चांगलीच अद्दल घडली आहे, आपलीच फजिती झाली, आपण असं वागायला नको होतं.